विभूती योग 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा विभूती सांगतात. माऊली आपल्या सद्गुरूंचं तोंड भरून वर्णन करतात. मंगलचरणामध्ये श्लोक सुरू होण्याच्या अगोदर काही अध्यायामध्ये मंगलचरणाच्या ओव्या आहेत, काही अध्यायात नाहीत. योगामध्ये नमो विशद बोध विदर्धा हे श्री गुरु निर्मलाशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्या चतुर माऊली ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीदादांचं वर्णन करतात. तुम्ही निर्मल आहात, ब्रह्मज्ञानाचा बोध करण्या चतुर आहात. आपण ज्या व्यक्तीशी आपला कॉल होल्डवर ठेवण्यात ब्रह्मज्ञान सांगतात भगवान परमात्मा उद्धवाला, अर्जुनाला. निवृत्ती दादानी निवृत्ती प्रसादी ज्ञानदेव बोलली. मग निवृत्तीने जी झाली माझी हाती म्हणला ना. आपण ज्या व्यक्ती ब्रह्मज्ञान. आता दुसरी ज्ञान आणि ब्रह्मज्ञानामध्ये काय फरक? आणि ब्रह्मज्ञानाशिवाय लिंग देहाचा नाश होत नाही. लिंगज्ञानाचा नाश कशाशिवाय होत नाही? ब्रह्मज्ञानाशिवाय. आणि ब्रह्मज्ञानाशिवाय लिंग देहाचा नाश होत नाही. आणि लिंग देहाचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्म मरण करत नाही. असं किती अवघड आहे पहा. म्हणून या महापुरुषांनी तपश्चर्या करून बरायने किती दिवस तपश्चर्या केली असं कशा करता? याच्या करतात ना. माऊली म्हणतात तुम्ही ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यास चतुर आहात. विद्यारूप कमळाला विकसित करणारा आणि परमात्म रूप परारूप ज्ञानवाणीचा जो प्रमेय म्हणजे अर्थ हीच कोणी एक प्रमादा म्हणजे तरुण स्त्री अशी विलास करणारा जो तू, त्या तुला नमस्कार असो. आता हे ओव्या आपल्याला वाटतात मराठी, पण कसे संस्कृतच शब्द याच्यात काही. परा, प्रमेय, प्रमदा, विलास या. परावाणी म्हणजे ज्ञानरूपवाणी. आपल्याला किती वाणी आहे? चार वाणी आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि आता बोलतो ही वय खरी. परावाणी म्हणजे ज्ञानवाणी. ज्ञानच बाहेर पडतं परावाणी म्हणजे परावाणीचा विषय. अशा उपमा दिली सद्गुरूंना ती. परावाणीला उपमा दिली ती सर्वनश्रीची. त्या परावाणीचा विषय ज्ञान. असे जे सद्गुरू त्यांना नमस्कार असो. कारण ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारी चतुर आहेत तुम्ही. निर्मल आहात,
कोणत्या हाती ओवी जय जय वसुधे उदार प्रसिद्धी अनवरत आनंदे वर्षिती. 12वे. हे तुम्ही शुद्ध आहात मंगलचरणाची ओवी. तसं इथं म्हणलंय नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर सूर्या लालनीला. संसार रूप अंधकाराच्या अज्ञानाचा नाश करण्यास सूर्याप्रमाणे अति सामर्थ्यवान तारुण्य भरात असणाऱ्या सूर्यावस्थेची विलास करणारा असा तू त्या तुला नमस्कार असो. आता ज्ञानियांचे राजे आहे ते. तिथं काय कमी हो कोणत्या अलंकाराला का काय नाही का. त्यांच्या मुखातून बाहेर नुसतं अमृतच येतंय ना. संसार रूप अंधकाराच्या अज्ञानाचा नाश. कोणतं अज्ञान? संसार रूप अंधकाराच्या हे अज्ञानी. त्याचा नाश करतात ना संत. बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचनी फुटली पहाट. अज्ञान अज्ञान त्यालाच निशी का. गुरुवचनाना गुरुवचन म्हणजे प्रकाश ज्ञान. अंधकार नष्ट होतं म्हणजे अज्ञान नष्ट होतं ना. कशी येतं? सूर्याप्रमाणे सामर्थ्यवान अति सामर्थ्यवान. सूर्य जसा उगवल्यावर अंधार राहतो का? आणि सूर्य उगायच्या अगोदर किती लाईट लावले तर तेवढं उजेड पडतो का? संत भेटायच्या अगोदर किती लाईट लावल्या. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेव. संत भेटायच्या अगोदर किती उजेड केला तर उजेड होत नाही. किती काही करा सूर्याशिवाय पडणार. सूर्याच्या पुढे काय बाकीचे ठिकाण. हा ना. तसंच आहे. पोट भरायची ज्ञान नको. हे ज्ञानरूपी सूर्य म्हणजे सद्गुरु जीवनात आले का मग सगळंच अंधार जातो ना. अज्ञान जातो ना. पण कोण आहोत, आपलं स्वरूप काय, देहाचं स्वरूप काय, हे ज्ञान प्राप्त होतं म्हणजे अज्ञान जातं ना. म्हणून तुरीय अवस्थेची विलास करणारा साधू तो त्या तुला नमस्कार असो. आता संत त्याच अवस्थेत असतात ना. तुर्या उन्मनी छंदे छंदे डोलत से तेने सांडियली माया त्याजियली कंथा काया मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझा तेने सांडियली माया. असे सद्गुरु तुम्हाला नमस्कार असो. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वन चंदना राजलिंगा. सर्व जगाचे पालन करणारा
सर्व जगाचे पालन करणारा, कल्याण रूप रत्नाचा ठेवा, सज्जन रूप वना चंदनासारखा श्रेष्ठ आणि ज्याचे स्वरूप आराधन करण्यायोग्य असा जो तो त्याला नमस्कार असो. सगळ्या जगाचं पालन करणारा. काय माऊलीचा भाव असतात मग सद्गुरूबद्दल? आपला जसा भगवंताबद्दल भाव आहे ना, माऊलीला वेगळं काही वाटतच नाही. सद्गुरू वेगळे आणि भगवंत वेगळा. म्हणजे किती व्यापकता आहे माऊलीची. संत आणि देव हे एकच तत्व वाटतंय माऊलीला, नाही का? जगाचे पालन करणारा म्हणजे देवते संत निमित्त त्या प्रतिमाचा भाव. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, माऊली निवृत्ती दादांना देहात पाहतच नाही ना. आपण देहात पाहतो म्हणून घोटाळा होतो आपला. संत काय देहात नसतातच ना. देहात असताना देहात तादात्म्य सोडलेलं असतं ना. देहबुद्धी नष्ट झालेली असते म्हणूनच संत असतात ना. म्हणजे आपल्यामध्ये संतांमध्ये काय फरक आहे? संतांनी देहात असताच देहाचं तादात्म्य देहात त्याला पाहिलं तर घोटाळाच होत. शरीर कर्मानुसार चालत असतं ना. कर्म पाहिलं. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला म्हणून माऊली देहात पाहतच नाही. ते म्हणते सगळ्या जगाचा पालन करणारा, कल्याण रूप रत्नाचा ठेवा, सज्जन रूप वनाचा चंदनासारखा श्रेष्ठ, ज्याचे स्वरूप आराधन करण्यायोग्य असा जो त्याला नमस्कार असो. नमो चतुरचित्त चकोर चंद्रात्मानुभव नरेंद्रा, श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा. श्रीराम. भक्ताच्या चित्तरूप चकोर पक्षास चंद्रासारखा कशी उपमा दिली. भक्ताचं जे चित्त आहे ना त्याला चकोर उपमा दिली आपल्या चित्ताला. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात ब्रह्मानंद अनुभवाचा राजा. ब्रह्मानंद रूप कशाचा अनुभव असतो संतांना? ब्रह्मानंदाचा अनुभव असतो. इकडे या अनुभव भरपूर आहे जगात. हा अनुभव कुठे? संजयाला कोणती अवस्था प्राप्त झाली? शेवटच्या 9व्या अध्यायाच्या शेवटी ब्रह्मानंदाचा अनुभव आला ना. ब्रह्मानंदी लागणे काही की कोण देहाचे सांभाळी. हो, हा ब्रह्मानंदाचा अनुभव म्हणजे देवाचं दर्शन. कळलं का? श्रुतीच्या ज्ञानाचा समुद्र. श्रुती, वेद, शास्त्र, प्रमाण, श्रुतीचे वचन. श्रुती म्हणजे काय?
श्रुती म्हणजे काय? वेद, शास्त्र, प्रमाण, श्रुतीचे वचन. श्रुती म्हणजे काय? आता किती वेळा सांग. वेदाचा सात्विक. वेदाचा जो सात्विक भाग आहे, सात्विक भाग त्याला श्रुती म्हणतात. मग श्रुतीच्या ज्ञानाचा समुद्र आणि मदनाचा नाश करणारा असा जो तू, त्याला नमस्कार असो. हा मदन सगळ्यांचा एक आहे ना, येडका मदन केवळ पंचानन. वाचा ना ते कोणाचा मातेरा केला. येडका धडक मारली शंकरा. ते लय भारी. तुम्ही पाहते काकड्याच्या शेवट हाय येडका वासू ते असतं ना शेवट त्याच्यामध्ये. पण भगवंता पुढे त्याचं काही चालत नाही मदनाचं. भगवंतच मदनाचा पुतळा आहे ना. नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person who is speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. जगाच्या जिस व्यक्ती से नाशा हे श्री गुरु राया तुझ पत नमस्कार असो. तोंड भरून वर्णन करतात आपल्या श्री गुरूंचं, निवृत्तीदादांचं. तुम्ही परत दुसरा फोन उचलू नका ना मग हा घेतल्यावर. आपण म्हणतो आणि माहुलीचा प्रत्यक्ष अनुभव नाही का. आपण म्हणतो हे काय थोडं झालं नाही का. सुरुवात तर झाली ना. हे काय थोडं झालं ना. पण गुरु साक्षात काय म्हणले. दुसऱ्यांचा ऐकायला जरी मिळालं असतं माऊली सारख्यांचं तरी आपल्याला थोडं बरं वाटतं. जे जगाच्या उत्पत्तीचे स्थान. गुरु जर साक्षात परब्रह्म आहे, गुरु ब्रह्म आहे, ब्रह्मदेवात सगळी उत्पत्ती करतो ना. तुमचा नमो स्वभाव भाजना भवे कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. श्रीराम. भावयुक्त ज्ञानाच्या भजनास पात्र, ज्ञानाचं अनुभवाचं ज्ञान, प्रेम, संसार रूप
तुमचा अनुग्रह गणेशो ते आपला सौरसो ते सरस्वती प्रवेशो बाळकाची. श्रीराम. तुमचा अनुग्रह गणेश ते तुमच्या कृपारूप गणेश याचा जेव्हा प्रसाद होतो तेव्हा लहान मुलालाही शास्त्राच्या गुह्य सिद्धांताचे ज्ञान होते. आता अनुग्रहालाच गणेश म्हटलंय. गणेश बुद्धीची देवता आहे ना. हा. गणपती बाप्पा. हा. एखाद्याला जर गणपती प्रसन्न झाला तर लहान मुलाला सगळं शास्त्र बाहेर पडतंय ना. हा. आता माऊलीचं वय किती आहे? मुक्ताबाईचं वय किती? काय बाहेर पडलं एवढं? जी दैविकी उदारवाचा देवते श्रुते नाभिकराचा ते नवरस सुधातीचा अवलाभी. श्रीराम. गुरुच्या उदार वाचेने जेव्हा अभय वचन मिळते तेव्हा 9 रस ही 9 खंड्यांचा सांग लागतो. नवरस सुधातीचा अवलाभी. त्यावेळेस गुरु कृपा म्हणायची थोडक्यात. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. ज्याच्यावर गुरूंची कृपा होती ना त्याला हे 9 रस सगळे प्राप्त होतात. जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुक्त्याची अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध ओढा. श्रीराम. जेव्हा आपली प्रेमरूप सरस्वती मुख्याचाही अंगीकार करते त्याचा ग्रंथ करण्याची तो बृहस्पतीची सुद्धा पैज मारू शकतो. सरस्वती जर प्रसन्न झाल्यावर एखादं भारी बोलत असल्या तर लोक म्हणते काय सरस्वती होती बिवर. हा सरस्वतीच असती ती. सरस्वतीच असती ती. नाही महाराजांना ज्यावेळेस अभंग लिहायला लावलं होतं जगद्गुरु तुकोबरायांना पांडुरंग नामदेवे स्वप्ने येऊन केले जागे करावे कवित्व. आपल्याला नाही जमायचं म्हणली. शिकेल नाही, व्याकरण माहिती नाही, काही नाही, अभ्यास नाही, मी कसं का अभंग करू. यंदाच भगवंतानं सांगितलं होतं ना नामदेवरायाच्या वेळेस तुकोबरायांच्या वेळेस सरस्वती जर जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखात आहे तर मग बाहेर काय पडन. अभंगच पडले ना मग गाथा. फार काय सांगावी. हे आस्वदिठी जयावरी झळकी. अरे जास्त काय म्हणले त्यानं नुसतं पाहिलं ना कृपादृष्टी ना. आईना मुलाकडे नुसतं पाहिलं ना तरी मुलगा शांत होतय ना. दुसऱ्या बाईना पार त्याला लाडू द्या नाही ते पेढे द्या त्याला काय शांत नाही होत. कृपा आहे ना ती. का तिथी जयावरी झळकी. कृपादृष्टी की हा पद्म करू माथा पारुखी तो जीवची परी तुके महेशाशी. साधूची दृष्टी शक्तिपात आहे ना तो. बरेच प्रकारे शक्तिपाताची स्पर्श शक्तिपात, मंत्र शक्तिपात, दृष्टी शक्तिपात. अजून हा लावणे हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. शक्तिपात नावाचा ग्रंथ आहे ना एक. शक्तिपात योग दीक्षा. शक्तिपात
संत काय कोणत्याही पद्धतीनं शक्तिपात करू शकतात आपल्यावर. त्याचा कसा अधिकार असतो तसं नाही का. भगवंताला शक्तिपातच केला ना अर्जुनावर. ये हृदयीची ते हृदयी घातली, द्वैतना मोडता केले आपण इच्छा अर्जुना. म्हणजे काय असं अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी शक्तिपातच आहे ना. अलिंगन झालं मोक्ष मिळाला म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का. ये हृदयची ते हृदय घातले ना, ऑपरेशन करून नाही. कृपा आहे ती, कृपा आहे. कृपा फार लांबून सुद्धा संत आपल्यावर करू शकतात नाही का. संत काय कुठे जातात का. माऊली तिथून आपल्यावर कृपा करू शकतात ना. आता ही कोणाची कृपा आहे. माऊलीचीच कृपा आहे ना. फार काय सांगू. ज्याच्यावर कृपा आपली कृपा दृष्टी होते किंवा ज्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त पडतो तो जीव असून ईश्वराची साम्यता पावतो. जीवाची परितुके महेशाची. शिवस्वरूपच होतं थोडक्यात. अविनाश करी आपुल्याशी. देव आपल्यासारखंच करतो ना भक्ताला. तो शिवस्वरूपच होतो ना. कशाना. दिठी जयावरी धळके की हा पद्म करू माथा परते. कृपा दृष्टी अवलोकिले आपल्या पती पैसविले बाप रखमा देवीवरी विठ्ठले. दिदले काय पुढं. माऊलीच देवी म्हणजे गुरुकृपेचा महिमा आहे बरं का. गुरुकृपेचा महिमा हे एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे वानू मी कवने. सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. श्रीराम. असा ज्या गुरु कृपेचा महिमा आहे तिचे वर्णन मी कोणत्या वाचेच्या पालाने करू शकेन. कारण सूर्याच्या अंगाला घासून स्वच्छ करणे संभवनी आहे का. तसं मी काय वर्णन करावं संतांचं सद्गुरूंचं. काय न पुरे ही वाणी, न पुरे ही वाणी मस्तक चिरणी. काय नाही फक्त डोकं ठेवणे बस. तिथं वाढव उद्योगच करणे नाही झाली. केवता कल्पवरी कल्पतरुवरी फुलोरा कश्याने पाहुणे रूप क्षीरसागरा तव निवासी कापुरा सुवास देवो. श्रीराम. आता कल्पतरूला फुले येण्याची इच्छा करणे व्यर्थ आहे. कारण कल्पतरूला कायमचीच फुलं लागतात. म्हणूनच कल्पतरू म्हणतात ना. कल्पतरूला फुलं कायमचीच आहे म्हणूनच कल्पतरू आहे ना. क्षीरसागराला कशाची मेजवानी करावी. कापराला तसं कशाचा स्वाद येता येईल. म्हणजे काय वर्णन करावं वाचना. चंदनाचे कसे चर्चावी अमृताचे केवते रोंधावी गगनावरी उभवावी घडी केवी. श्रीराम. चंदनाला कशाची उटी लावावी. अमृताला कसे शिजवावी. गगनापेक्षा
उंच असे काही घडून येणार का? म्हणजे तैसे श्री गुरुचे महिमा आकळते ते कैसे साधन ते जाणून निमिया नमन निवांत केले. श्रीराम. तात्पर्य श्री गुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कुठे आहे हे समजून मी गुरूंना मुकाट्याने स्वस्थ राहून नमस्कार केला. नाही का? काय वर्णन करू शकतो? ही वाणी काय वर्णन करू शकते? आता ते परब्रह्मच आहे ना, उघड. सद्गुरु काय आहे? जरी प्राज्ञेची अखिलपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तारी ते मामोतिया भंग देणे तैसे होईल. श्रीराम. बुद्धीच्या जोरावर श्री गुरूंच्या सामर्थ्याचे वर्णन करून म्हटले तर मोत्याला अभ्रकाची पट देण्यासारखे होईल. आपली बुद्धी तरी काय आहे? काय वर्णन करू शकतो आपण? का 15.5 रजतवनी ऐशी स्तुतीची बोलणी या माता ठेवीचे चरणी ह्याची भले. श्रीराम. उत्तम सोन्यावर त्याचा मला माझ्याप्रमाणे व्यर्थ आहे. त्याप्रमाणे श्रीगुरूंची स्तुती करू लागली असता व्यर्थ होईल. म्हणून श्री गुरु चरणी लीन होऊन त्यांच्या पदी मस्तक घेऊन हेच बरे होईल. 15.5 रजतवनी त्यावेळेस काय भाव होतं सोनं? 15.5. माऊलीच्या काळात सोनं काय भाव स्वस्त होत? आता काय भाव आहे? 7,000. त्यावेळी 15.5 रुपये घेऊन ठेवलं असतं. श्री गुरूंची स्तुती करू लागले असता व्यर्थ होईल. म्हणून गुरु चरणी लिहून मस्तक ठेवणं हेच बरं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मग म्हणले जे स्वामी भले निम महत्वे देखील तुम्ही म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संगमी प्रयागवट झालो. श्रीराम. माऊली म्हणता, स्वामी तुम्ही माझ्यावर ममतेने कृपादृष्टी केल्यामुळे कृष्णार्जुन संवाद रूपी संगमात मी प्रयाग येथील वटवृक्षाप्रमाणे झालो. काय कृपा असते साधूची. संगम हा प्रयागला संगम म्हणतात ना, त्रिवेणी संगम. प्रयागराज पूर्वी अलाहाबाद म्हणत होती वाटतं त्याला. आता ते नाव बदलून त्याला काय प्रयागराज म्हणतात. त्रिवेणी संगम बरोबर आहे का? मग भगवान श्रीकृष्णाचा संवाद म्हणजे प्रयागा स्नान केल्यासारखं आहे. काय करणार नाही म्हणले कृपादृष्टीनं तुम्ही. म्हणजे जरी कोणी गेलं नसेल त्रिवेणी संगमाला पण आता स्नान झालं ना. अनुतापतीर्थ स्नान झालं. हे तीर्थ झाले ना घर बसल्या. मागा दूध दे म्हणतले यासाठी अवघ्या श्रीरातीची करुणी वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैशी. श्रीराम. मग ध्रुवच लावता ना, ध्रुवबाळ त्याला आढळ पडत खाऊ घेऊन टाकला ना. भगवान आणि तेच समाधान केलं ना. त्याप्रमाणे तैसे जे ब्रह्मविद्या राव सकळ शास्त्रांचा विसवता ठाव ते भगवद्गीता ओवे गाव ऐशी केले. श्रीराम.
त्याप्रमाणे ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ, ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ सकल शास्त्रांचे विश्रांती स्थानाची जी अध्यात्मविद्या रूप भगवद्गीता, ती मी ओवी रूपाने वर्णन करावी अशी मला शक्ती दिली. सगळ्या शास्त्राचं विश्रांती स्थान गीता आहे बरं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. सगळ्या शास्त्रांचं विश्रांती स्थान म्हणजे गीता आहे. स्वतः भगवंताच्या मुखातून आली नव्हती आणि सगळ्या ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ अशी जी अध्यात्म विद्या रूप भगवद्गीता तुम्ही ओवी रूपाने करावी एवढी शक्ती तुम्ही दिली ना. ते म्हणले नाही मी केली म्हणून. हाच फरक आहे त्यांच्यातून आपल्यातून. बाकी काय बाकी फरक काय दुसरा. आपण म्हणतो मी एवढं केलं तेवढं केलं असं केलं तसं केलं नाही का. जे बोलणी याची राणी हिंडता नाही की जे फळली अक्षराची वार्ता, रीती वाच्याची केली कल्पलता विवेकाची. श्रीराम म्हणजे माझ्या वाणीचा कल्पवृक्षच केला म्हणले तुम्ही. महाराज जसं म्हणले ना, तुका म्हणे माझी कोणी वदविली पांडुरंगच बोलला म्हणले मुखात. आणि पांडुरंगच बोलत असतो ना. कोणामुळं म्या बोलविल्या म्या चालविल्या शरीर म्या हलविल्या प्राण हले. अरे जगाचे चालवीचा मी नाही. त्याप्रमाणे होती देहबुद्धी एकसरीचे आनंद, भांडारा केली ओरी मन गीतार्थ, सागरी जळशेन झाले. श्रीराम माझ्या मनाला गीतार्थ रूपी क्षीरसागरात जलमंदिर बांधून दिलं. गीतार्थ रूपी क्षीरसागरात जलमंदिर बांधून दिले. काय आता माऊलीचे अलंकारिक भाषा आहे. आयशे एक एक देवाचे करणे द्या पार बोलो किती मी जाणे, तरी अनुवादलो धेटपणे ते उपहासाही जोजी. श्रीराम याप्रमाणे श्री गुरूंची एक एक करणी आगाध असल्यामुळे मला त्यांच्या अपार सामर्थ्याचे वर्णन कसे करता येईल. तेव्हा महाराज जे काही मी घेता येईल बोललाय की मला क्षमा असावी. आता पुंडिनी कृपा प्रसादी भगवद्गीता ओवी प्रबंधी पूर्वखंड विनोदी वाखनिले. आतापर्यंत आपल्या कृपा प्रसादाने मी भगवद्गीतेच्या पूर्वखंडाचे ओवी वर्णन सहज लिहिले. पूर्वखंड संपला बरं का. आता 9 अध्याय संपले ना. किती अध्याय कितीचे 20. अध्याय किती कितीचे 20 कोण म्हणलं. 20 म्हणलं ना पण एक जणाला विचारलं की कोणत्या आत घेतली ओवी म्हटली 20व्या आत घेतली. प्रथमे अर्जुनाचा विषादू, तुझी बोलीला योग विषदू,
परी सांख्य बुद्धीशी भेदू जाऊन या. श्रीराम. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग सांगितला ना. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग सांगितला की जी केवळ कर्म प्रतिष्ठेले पंचमी गवारिले योग तत्व. श्रीराम. तिसऱ्या अध्यायात कर्मयोग, चतुर्थ अध्यायामध्ये ज्ञानयोग, पंचम अध्यायामध्ये योग तत्व. श्रीराम. 6व्या अध्यायामध्ये आसन काय सगळं सांगितलं ना. 6वा अध्याय ज्ञानयोग. तैशी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती त्या गवीची उपपत्ती सांगितली 6ठी. श्रीराम. योग भ्रष्टाची गती सांगितली 6व्या अध्यायाची शेवटी. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करुणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. श्रीराम. प्रकृती आणि 8व्या अध्यायामध्ये प्रयाण समय सिद्धी 8वा अध्यायामध्ये. मग शब्द ब्रह्मा संख्याचे जे तुला काही अभिप्राय पिके ये तुला महाभारतीय के लक्ष जोडी. श्रीराम. आणि मग 7व्याच्या आरंभी प्रकृती उपक्रम परिहार सांगून ईश्वराचे भजन करणाऱ्या 4 प्रकारचे भक्ताचे वर्णन. अर्थ जिज्ञासू, अर्थी ज्ञानी, अख्खा वेदांत आहे ना. अख्खा हा एक लक्ष महाभारत ग्रंथात. महाभारताचे किती श्लोक आहे? 1 लक्ष. गीतेचे किती श्लोक आहे? हा किती? आवाज येत नाही म्हणून मी विचारतो डबल. 700 होय. किती? 9,000. तस महाभारताचे 1 लक्ष श्लोक आहे. अख्ख्या वेळेला जेवढं आहे ना सार सगळीची जे महाभारतीचे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्राय सप्तशती तो एकाची नवमी. श्रीराम. मग महाभारतातला सगळा अभिप्राय कळतो ना. कृष्ण अर्जुनाच्या संवाद रूपी गीतेच्या 700 श्लोकात आहे. महाभारताचा अभिप्राय गीतेमध्ये थोडक्यात. आणि तो गीतेचा अभिप्राय 9व्या अध्यायात आणलाय. म्हणून 9वा अध्याय महत्वाचा आहे ना. म्हणून
नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मग मी वाया गर्व का करू. श्रीराम. मग म्हणून नव्या अध्यायाचा अभिप्राय स्पष्ट समजण्याची त्या अर्जुनाची शक्ती झाली नाही. तो स्पष्ट करून सांगण्याबद्दल मी व्यर्थ गर्व कशाला वाहू. म्हणजे 9वा अध्याय किती महत्वाचा आहे. सगळ्याचं सार म्हणजे 9वा अध्याय आहे ना. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 9वा अध्याय जास्त वाचायला लावायचे. अगोदर नवीन वाचणार 9वा अध्याय वाचा म्हणायचे. अहो गुळ साखरे मालयाची पाने तरी एकची रसाची परी स्वाद गुडियाची आन आन दैशे. आता गुळ आणि साखर एकाच ऊसापासून तयार झाली ना. पण चव वेगळी आहे ना. रस तर एकच. चवीत बदल आहे ना गुळाच्या साखरेचा. साखरेचा कटाळी लोक आता. त्याप्रमाणे गीतेच्या सर्व अध्यायात जरी ब्रह्मतत्वाचे वर्णन केले आहे तरी काही अध्यायात ब्रह्म जाणून त्याचे प्रतिपादन करतात. काही ब्रह्माच्या ठिकाणी दर्शवतात. काही ब्रह्म जाणण्यास गेले असता आपल्या जाणत्या गुणाचं ब्रह्मरूप होतात. त्याप्रमाणे गीतेचे अध्याय आहेत. पण 9वा अध्याय असा आहे त्याचे वर्णन करता येत नाही. प्रभो तुम्ही वर्णन केले तुमचे सांगतात. बाकीच्या अध्यायाचं वर्णन करता येतं म्हणले पण 9व्या अध्यायाचं वर्णन करता येत नाही ना. केलं हे तुमची कृपा आहे म्हणली. सामर्थ्य कोणाचं आहे. एक जाणून या बोलती एक ठाव ठाव जाणविती एक जाणून जात हरपती जाणती कुणीशी. ही ऐशी अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य पण नवसाचे 9माचे तो अनुवाद हे तुमचे सामर्थ्य प्रभू. 50वे मंगल चरणाच्या 50 सोड्या. एका दिवसात आवरणार नाही. अहो एकाची शाटी तापली एक सृष्टीवरी सृष्टी केली. एक पाशा निवावून उतरली समुद्री कटके. आता हे काय एका ऋषीच्या छातीने सूर्यासारखा प्रकाश पाडला. कोणता ऋषी आहे तो. कथानक जुन्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळे असे. याचा पूर्ण ज्यांच्याकडे जुनी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आहे ना कथानक म्हणून ज्ञानेश्वरी शेवटी आहे. वशिष्ठाचा विषय तो. वशिष्ठ ऋषींच्या छाती फेकली होती तर सूर्यासारखा प्रकाश पडला होता ना. असली कोणाकडे जर जुनी ज्ञानेश्वरी साखरे महाराजांची तिच्यात पापाचे माग आहे ते सगळं वर्णन. एकाची शाटी तापिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली. एकी पाशाने वाहून उतरली समुद्री कटके. आता हे पहिलं झालं. एकाची शाटी तापिनली म्हणजे वशिष्ठ ऋषी. छाटी कळते का काय काय म्हणतात. छाटी छाटी म्हणजे काय. अंगावर घ्यायचं राहते ना ऋषींची.
आणि दुसरं सृष्टीवर सृष्टी केली हा कोण? विश्वामित्र. विश्वामित्र. प्रतिसृष्टी निर्माण केली. एके पाशाने वावणी उतरली समुद्री कटके हा कोण आहे? अगोदर ज्ञानेश्वरी वाचून ठेवायची ना. किती सोपं आहे. 15 मिनिटं लागतील सारे अगोदर विषय वाचून घ्यायचे. एकाची शाटीचा पिन नदी. आता ते वैशिष्ट्याचं आहे ते बरं. छातीवर फेकली तर सूर्यासारखा प्रकाश पडला होता. विश्वामित्रांना प्रतिसृष्टी निर्माण केली. एकी पाशाने वाहून उतरली समुद्री कटके. आता किती सोपं आहे सांगा पटकन. 3 वेळा वाचली ओवी. एकाने समुद्रावर दगडाचा सेतू बांधून सर्व सैन्य पार उतरवली. कोणा? त्याच्याकरता रामायण ऐकावं लागत ना मग. म्हणजे एका ओळीत 3 उदाहरणं दिली माऊलीनं. वशिष्ठाचं, विश्वामित्राचं आणि प्रभू रामचंद्राचं. आता तरी सांगा. एक आकाशी सूर्याचे धरिले. बालकनी गेला तो सूर्याला धराया. एक आकाशी सूर्याचे धरिले, एक चुळी ते सागराचे धरिले. हा कोणी? अगस्ती. अगस्ती ऋषीने एकाच आत्माने समुद्र प्राशन केला ना. ही सगळी उदाहरणं काय करता सांगितले ऐकावं. तैशे मज मुख या करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. त्याप्रमाणे मज मुख्याकडून वाणी लागम्याशी ब्रह्म तुम्ही बोलविले. आलं ज्ञानात. छत्तीस 37 क्रमांक आहे. कुंडलिका वरद हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी भाऊ. जय हरी. आरती गणराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत चला माझा. आरती गणराजा लोकले ज्ञान जगी तने नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी चरण मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेधला माझा. आरती ज्ञानराजा. जय हरी. जय श्रीराम.